वसई विरार महापालिकेचे मुख्य अभियंता स्वरूप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आज चांगलाच गाजला। स्वरूप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दारू पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीमध्ये पालिकेचे अभियंते आणि कर्मचारी यांच्यासोबतच वसई विरारमधले बेकायदा बांधकाम व्यावसायिक आणि चाळ माफियाही सहभागी झाले होते। विशेष म्हणजे एका बेकायदा बांधकाम व्यावसायिकांनाच या पार्टीचं आयोजन केल्याची माहिती मिळाली आहे। या पार्टीमध्ये विदेशी मद्य, डीजे, नाचगाणी आणि फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळाली। स्वतः मुख्य अभियंता स्वरूप खानोलकर यांनी या पार्टीमध्ये हिंदी गाण्यांवर ताल धरला। या प्रकरणाची वसई विरारचे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी गंभीर दखल घेत रविवारी सुट्टीच्या दिवशी 12 अभियंते आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। वसईच्या समुद्रकिनारी ही जंगी पार्टी झाल्याची माहिती मिळते। ज्या बिल्डरांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करायची त्याच बिल्डरांसोबत मुख्य अभियंते बेधुंद होऊन नाचले। यावरून पालिका अभियंते आणि बेकायदा बांधकाम व्यावसायिक यांच्यातल्या जवळीक पुन्हा एकदा दिसून आली। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रवीण नलावडे आपल्याबरोबर आहे। प्रवीण, आपण बघतोय की कशा तऱ्हेनं ही एकूणच पार्टी रंगलेली आहे आणि कुठेतरी खरं तर अवैध बांधकाम करणारे हे बिल्डर्स आणि आपले राजकारणी म्हणा, इंजिनियर्स म्हणा, यांचं कसं साटलोट आहे हे दिसून येतं। मृदुला, खरं आहे की कारण अनधिकृत बांधकाम आणि वसई नगरपालिका हे समीकरण सुद्धा सुटत नाही। पालिका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचं चातुर्मासात नाटक करते हे चित्र वारंवार समोर आलंय आणि विशेष म्हणजे तेच अनधिकृत बांधकामाला पालिका अधिकाऱ्यांना घेऊन रंगारंग पार्ट्या करतात। वसईच्या समुद्रकिनारी ही पार्टी रंगली होती। विशेष म्हणजे आयुक्तांनी जरी असं स्पष्ट केलं असतं की 1 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे, परंतु तो वाटत तर नाही 15 ते 20 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ असावा। परंतु आयुक्तांनी आजच्या रविवारच्या दिवशी ही कारवाई केलेली आहे। अशा पार्ट्या रोज होत असतात। अनधिकृत बांधकाम आणि हे इंजिनियर यांचे साटेलोट असतात, त्यांचे आर्थिक व्यवहार देखील असतात। परंतु आज एका व्हिडिओमुळे हा प्रकार समोर आला। पण अशा किती पार्ट्या होतात, तर आता हे पाहावं लागेल की खरोखरच अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका इंटरेस्टेड आहे की नाही। मृदुला, अगदी खरं आहे प्रवीण। ही माहिती दिल्याबद्दल आणि हा व्हिडिओ आम्हाला दाखवल्याबद्दल प्रवीण नलावडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।